नाव काढले. म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी आलं त्याचं कारण काय? हाय पायऱ्याची अडचण, पायऱ्याची अडचण जास्त होती. बारातला ह्याला तर काय, ह्याला तर संघर्ष लय आहे. पुळकोटीकरांचा पाखऱ्या मित्रांनो, कार्तिकी संतोष गलंडे यांचा पाखऱ्या मित्रांनो. आणि या पाखऱ्याला मित्रांनो लहानपणापासून बघतोय आणि पाखऱ्यानं सुद्धा आपला अंदाज खरा करून दाखवला. जसा राजानं दाखवला, जसा सचिन दाखवला, तसा पाखऱ्यानं सुद्धा दाखवला. मला काय समोरच. आणि अनेक काय सांगचाल, म्हणजे पाखऱ्यानं अंदाज खरा करून दाखवला. हो, सकाळी गट काढला त्यावेळेस बरीच मित्रमंडळ म्हणले आज गाडी एक नंबर करणार. आणि त्यानं पाखऱ्यानं आणि चिकारानं दोघांनी पण एक नंबर करून दाखवला. आणि पाखऱ्या मित्रांनो लहानपणापासून बघतोय पाखऱ्याला. आत्ता तब्बल 40 लाख रुपयाला मागितला होईल. खरं आहे का? हो, खरं आहे. का द्यायचं नाही? द्यायचं नाही आपल्याला. काय नक्की प्रॉब्लेम काय नाही? प्रॉब्लेम नाही, आपल्याला घरी ठेवायचा आहे. बरं. द्यायचं नाही आपल्याला. संतोष गलंडे मित्रांनो सर्वसामान्य कुटुंब आहे मित्रांनो, परंतु पाखऱ्या सगळ्यांची नजर आहे पाखऱ्या. हो, सगळ्यांच्या आहे. म्हणजे त्यानं त्याच्या पळाच्या जोरावर त्यानं सिद्ध करून दाखवले सगळं. भरपूर लोक नावं ठेवत होती, भरपूर लोक माघारी अजूनही बोलते ती, अजूनही काय वाईट बघते ती, इकडे तिकडे करते ती, पण ती भगवंत बघतोय त्यांना. आपण काय बोलायचं नाही कोणाबद्दल काय. पण कुणाच्या नंदीबद्दल कुणी वाईट बघू नका. फक्त ह्याचा पळू द्यायचं नाही, त्याचं पैरं मोडायचं किंवा हे करायचं ती करायचं असलं काय माघारी काय कोणी बोलू नका. की मग काय महादेवाचा नंदी आहे, त्याला फक्त आपलं चांगलं बघा. एक दिवस तुम्ही माग पळत होता पैरवाल्यांच्या, आता तुमच्या टीम पळते. हो, नाही आपण अजूनही जे आपल्याला बैल वाटेल बाबा हा बैल चांगला पळतोय त्याला आपण स्वतः फोन करतो. समोरची पण फोन करते ते आपल्याला. असं नाही की बाबा ती समोरच फोन करते ती किंवा आपण त्यांना हे करतोय, असं काय नाही. दोघांच्या एका विचारानं पैरा झाला तर ती साध्य होतं. या नुसतं ही करून एकाच्या ह्यानं काय होत नाही. आणि दोन्ही बैल पळावं लागते, ती महत्वाची. दोन्ही बैल पळाली तरच साध्य होतंय. आज भावाचा साज एक प्रकारे ही पण बारकं वासरू आणलेलं, बारकं वासरू सचिनच्या गटात मित्रांनो हेच वासरू होतं. आणि एक प्रकारे म्हणजे त्याच्यावर पण गुलाल पडला. हो, त्याच्या फोन गुलाल पडला. म्हणजे असंच फेराटा काय आणलं होतं सहज आपलं, म्हणजे त्याची 48 नंबर चिठ्ठी होती कडनं. म्हणलं ही चिठ्ठी काय झाला विषय, ती सचिन सोबत वासरू होतं, ती चिकारावाल्यांचं त्यांचं संबंध चांगला आहे शिकारावाल्यांचं. मग ती म्हणले बाबा असं असं आहे, आम्ही गाडी आणणार आहे, तुम्ही पुढची चिठ्ठी आत नाही तर तिथं हाना. बरं ठीक आहे म्हटलं. आता ह्याच्यात कसं होतं, सगळ्यांना सांभाळून किंवा सगळ्यांसंग राहून आपल्याला पुढं जायचं आहे. आपल्याला एकट्यालाच हे करायचं नाही, आपल्याला एकट्याला आनंद साजरा करायचा नाही, सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जायचं आहे. टीमचं वासराची टीम टीम म्हणजे मी प्रत्येक वेळेस मुलाखत घेतो, हे सुट्टी मी करायचं आपलं नुसतं आपल्यासाठी चोराडला आपलं नुसतं आपल्या एका गाडीसाठी आलो होतं. म्हणजे जिथं काय वासरू असेल तिथं स्वतः येते. आणि ज्यावेळेस मुलाखत घ्यायला त्यावेळेस ही कसं होतं, समोर नसल्यामुळे माझ्या नाव देण्यात नाव राहत नाही ती घ्यायची. आणि पाठीमागं पण कोणाची राहिलं असलं तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो किंवा माफ करा मला, नावं जे राहत असतील त्यांची. हे गुलालाचा बादशाच आहे आपला. जेव्हापासनं ही वासरापाशी आले ते तेव्हापासनं जी बारीलाच वासरू लागले. आणि सुजित ड्रायव्हर आंधळे असतील, तानाजी ड्रायव्हर अडके असतील माळशिरसचे, सगळ्यात महत्वाचं सुरुवात तानाजी अडकेने केली आपली. ड्रायव्हर असतील मसायवाडीचे, गुलाल म्हणजे या म्हणजे कंटिन्यू गुलाल. हे महत्वाचं. काल पंढरीची वारी करून आलाय आणि आज दुकान नाही आणलंय, दुकान असतं ह्याचं गुलालाचं म्हणा किंवा भजी पाव हे ती. ही नुसता आपल्या वासरासाठी आलाय, खास आपल्या गुलाल घेऊन आलाय असं वासरासाठी. म्हणजे माहित होतं तुम्हाला आज गुलाल घेतोय पाखऱ्या? गुलाल घेतो माहित होतं म्हणून मला ह्या शुक्रवारी फोन आला की मैदानात यावं लागतं. मैदान म्हणजे पंढरपूरची वारी सोडून मी मैदानावर आलो होते. म्हणजे काल वारीवर आलो, ह्याचा फोन आला म्हणून नाही काय दुकान नाही न्यायचं पण जायचं मैदानावर. काय सांगचाल वासराबद्दल? वासरू काही एक नंबरच आहे. पाखऱ्या म्हणजे शेवटच आहे. जीव आहे पुळकुडेकरांचा जीव आहे. आणि टीम पण भरपूर आहे तुमच्या भावांची. म्हणजे एक काय म्हणते, म्हणजे स्वभाव चांगला असल्यामुळे एवढी पोर येते. हो हो हो, सगळी टीम ही सगळी चांगली आहे आणि एकनिष्ठ आहे सगळं. पहिलवान काय सांगचाल? काय नाही, आज डोळ्यात पाणी राहिले पाखऱ्याकडे बघू ना. हो. तर मित्रांनो बघा, संतोष गलंडे म्हणजे सुट्टी मेकरच दादा माने घाणकर आहेत आपलं.
आपल्यावर पण विश्वास खूप आहे आणि माझ्यापेक्षा त्या पाखऱ्यावला विश्वास आहे दादा माने गाणनकरांचा. त्याच्यामुळं फोन केला नाही बाबा असं असं, स्वतः काळजीनं विचारणार बाबा कितव्यात गाडी आहे, काय आहे, कसं आहे, सगळ्या गोष्टी हे करणार. आणि ही टीम आपली आहे सगळी. ती किरण गलेंडे का असेल महत्वाचा मेंबर, त्याला बोलत नाही ती पुढे ये म्हणलं तरी बोलत नाही ती, पण ती पण आपला गोलालाचा बादशाचा. ज्यावेळेस पडत्या काळ होता, ज्यावेळेस 7-8 मैदान वासरू राहत नव्हतं आपलं, त्यावेळेस तो कंटिन्यू आपल्यासोबत होता, कंटिन्यू. आणि ड्रायव्हर आला, सुजी ड्रायव्हर त्या साईडला बघा. तर मित्रांनो, तीन फेर काय जरी झालं तरी कोणी पण असलं अजिबात चालणार नाही, मीच बसणार, मलाच बसणार, मी म्हणजे नाही. दुसरा बसणार नाही मला. माझं एकच तत्व आहे, जे ज्यानं आपल्याला साथ दिली पडत्या काळात त्याला मी विसरणारा माणूस नाही. मग कोणी काय पण म्हणू दे, एक वेळ आपण पायरा ही करील पण ड्रायव्हर नाही बदलायचा. का तर आपल्याला पडत्या काळात कोण नव्हतं. ज्यावेळेस आपल्याला तानाजी अडके माळशिरस होतं, त्यांनी ती जरा गाडीतनं पडल्यामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळं त्यांचं हे झालं. तेव्हापासून जे आपलं ह्यांच्यासाठी आपण काय पण सुजी ड्रायव्हर मित्रांनो, 1-2-3च गाड्या काढल्या पण आणि पाखराचा पण त्यांच्या जीव आहे आणि म्हणजे एकदम जवळच नातं आहे दोघाच. मल्हार मित्रांनो, मल्हारनं गुलाल तुटून दिला नाही. मल्हार थोडा आता त्याचा म्हणजे पाखऱ्याचा भाव आजार आहे मित्रांनो, म्हणजे पण पाखऱ्या त्याचं सर भरून काढतोय. नाही 100% काढतोय, काय नाही. आणि राहुल भावाविषयी पण काय सांगतो? त्यांचं पण नाही काय राव, ते आता यांनाच विचारा. रॉयल माणूस आहे एकदम. बैलगाडी क्षेत्रात राहुल भाऊला मी खूप मानतो, कारण एवढा शांत आणि संयमी किंवा सगळ्या गोष्टीनं एकामेकाला विचारून सगळ्या गोष्टी करणार एक नंबर माणूस आहे एकदम. आणि मल्हारचं खूप अभिनंदन. हे आजचा गुलाल त्याला समर्पित करतो मी. मित्रांनो, मल्हारनं दोघांनी तो आज आजार आहे, जरा ह्याच्यात आहे बॅड पॅच मध्ये किंवा थोडा दुखापतीत आहे. आजचा गुलाल एक नंबरचा त्यालाच, मल्हारला. चला मित्रांनो, जास्त आणि काय लवकर बरा होऊन लवकर मैदानात यावं हीच इच्छा आहे. पाखऱ्याचं मित्रांनो बोलील तेवढं आभारच आहे ते एक प्रकारे. जेव्हा पाखऱ्या म्हणजे एक प्रकारे बलवान नंदीचा दावेदार आहे मित्र म्हणेल. खाद्य धनाभावचं वापरतोय आपण 2-3 महिने झालं. एक नंबर खाद्य आणि एक नंबरचा रिझल्ट आहे, तुम्ही बघतायच. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय चालत नाही. पेंट काय पेंट खपरी पेंट असते, खपरी पेंट आणि ते मिक्स असतं. काय बद्दल काय वाटतं तुम्हाला, किंवा बैला खायला लागल्यापासून म्हणजे मी नाही स्वतः सांगू शकत. महाराष्ट्र बघतोय सगळा, किंवा जी बैलगाडी क्षेत्रात आहे ती सगळी ती बघते ती काय रिझल्ट आहे ती. आणि सगळ्यात महत्वाचं आयोजकांचं एक नंबर मैदान भरवलं, एक नंबर सगळं नियोजन आयोजन सगळं एक नंबर होतं, त्यांचं पण खूप आभार आहे. चिकारा अतुल नाना यांचा चिकारा. आणि बैल आता बघताय तुम्ही कंटिन्यू एक नंबर जात आहे. त्या दिवशी पण एक नंबर केला, मला वाटतं पेडगावच्या मैदानावर. आजचा पण एक नंबर. आणि भारत पळत होता मोडलीमचा मित्रांनो, त्याचाच भाऊ मित्रांनो म्हणायला लागेल की भारतचं आता काय चालली पहिली गोष्ट. भारत सध्या रेस्टवर आहे. भारत अजून 1 महिन्याभरानं काढायला चालू करणार आहे पुढं. काय सांगचाल, नानांच्या दावणीला वस्तू चांगल्या लागते त्या, आणि म्हणजे माणूस मोकळ्या मनाचा असल्यामुळं त्या गोष्टी. माणूस मोकळ्या मनाचा आणि लय प्रामाणिक. प्रत्येक बैलवाल्याला कधी नाही म्हणतच नाही. कोणी फोन केला बैल द्यायला 100%च होईच. फक्त पळणारा असावा. म्हणजे नाही म्हणत नाही, कुठे शब्द नाही, तुम्ही शब्द नाही. हो, आम्हीच करतो. एक ड्रायव्हरला अर्ध्या तोळ्याची अंगठी देणारा माणूस आतापर्यंत नाही मी बघितला. त्यांनी पुजारवाड्याच्या मैदानात पण मला 1 तोळ्याची अंगठी दिली ती. आणि त्या दिवशी वडूच्या मैदानाला पेडगाव फाटी झाली, तिथे पण 1/2 तोळ्याची अंगठी 30 तारखेला आता त्यांनी घालायची म्हणून सांगितले. डायरेक्ट ती दिवशीच दिली. त्यांना म्हणलं पेडगाव फाटी आपल्या एकसर फाट्याचं मैदान नाही का हिंदी केसरीचं, त्याला करू नियोजन लावतो म्हणलं सगळं चालतंय म्हणलं. ड्रायव्हरवर जीव ओळून टाकणारा माणूस. ड्रायव्हरवर म्हणजे म्हणण्यापर्यंत सगळ्या पोरांवर लय जीव, सगळ्यांवर. कोणाच म्हणा नाही, सुट्टी मेकर म्हणा नाही, धरणारा म्हणा नाही, विषयच नाही. मी ड्रायव्हरच म्हणून नाही, पण बैलापासून ती सगळ्यांवरच जीव आहे जास्त. का शेट मैदानावर येतं ना कधी येतात की त्यांच्या कामातनं त्यांना वेळ भेटत नाही. ज्यावेळेस त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी येते ती आवरून. बैल कुठं आणला होता काय? बैल शेगाववरून आणला होता. शेगावरनं? हां. कसं कुणी बघितलं काय बैल आपल्या ह्याच्या संघ सचिन अप्पा वावरे यांच्या साई संघ पळताना 1 नंबर केलता. त्या टायमिंगला बैल बघितला होता. कितीला घेतला ड्रायव्हर बैल? ह्यो बैल 10.5 लाखाला घेतलाय. 10.5 लाख रुपयाला बैल घेतला म्हणजे, आणि तिकडचा बैल म्हणजे घेतल्यानंतर मला वाटतं हे कितवा 1 नंबर घेतल्यानंतर ही 3रा 1 नंबर. तिसरा दुसरा म्हणजे असं 4-5 गुलाचं म्हणजे 1-2 नंबर मध्ये खेळलेली गाडी.
4-5 मैदान मला वाटते सेमीला हारली तर 2 नंबर म्हणजे 2 नंबरला उतरते गाडी अशी कधी. सेमीला 2च नंबर, 3 नंबरला ही 4 नंबरला अशी नाही का हो. टाकाटाकीतच निकाल सगळं. आजची कशी गाडी पाहिली काय आजची गाडी 1 नंबर पळाली. एक म्हणते ती एक लक म्हणायला लागेल चकाराला. आता लागा तर मला वाटतं दुसरं पहिलं ते झालं आणि दुसरंच मैदान. दुसरंच मैदान 1 नंबर केला. काय तुलनाचा फोन वगैरे काय आलतं की काय म्हटलं काय गाडी चांगली पळाली. असं कसं मग गाडी तासावर कशी लागली तर काय होईल काय त्यांना सांगितलं. गाडी फक्त एक गाडी अंगावर लागली की विषयच नाही, आणि सवयच लागली की मग विषयच नाही. सीमीला उलटून गाडी उलट्या खांद्यावर लागली वाटायचं आम्हाला थोडी. का तर बैल मला वाटतं 3 मैदान आम्ही डावीने हाणला नव्हता. आता गुरसाळ्यातच हाणला होता, त्याच्यानंतर आत्ताच. म्हणजे पण फेरा फक्त दिलं तर 2 फेरं काढलं होतं. फेऱ्यामध्ये वाटलं योग्य की बाबा लागली ती पहिल्यासारखी मजबूत बैल हा मजबूत. पहिल्याचं तर शरीर बघितलं तर लय मजबूत बैल. हो घोड्यासारखाच, घोडाच सेम घोडा. काय होतं नाही बरोबर. बैल काय एकच नंबर आहे. बैलाच काय नाही जाईल तिथं राहतोय आजपर्यंत. बैलानं मार खाल्ला आमच्यापाशी आल्यापासून तर मार खाल्ला नाही बैलानं. ड्रायव्हर काय आमचा एकनिष्ठच आहे. ड्रायव्हर असला तर आम्ही तिथं आहे. काय बैल भारतनं भरपूर नाव कमवले आणि भारतचं कुठेतरी म्हणतात ना नाव अजून पण कंटिन्यू म्हणजे चालू भारत पण पोहतोय. पण आता रेस्टवर ठेवलाय, पण भारतचं रेस्टवर आहे तर हे भरून काढू शकतो. नाही, भारतची जागा चिकारानं भरून काढली. म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी आलं त्याचं कारण काय? आहे पायऱ्याची अडचण जास्त होती भारतला. ह्याला तर संघर्ष लय आहे. मी सांगितलं होते पेडगाव पट्टीवर. पेडगावच्या मैदानात जेव्हा आमची गाडी क्वार्टरला उतरली पहिल्या दिवशी, त्यावेळेस वाटलं आयला मोठ्या गाड्यांमध्ये असल्यामुळे तसं झाला विषय. असू द्या, शेवटी कसं आहे ती टॉपला खेळणारी बैल आली. आपला बैल थोडा काय जरी म्हणलं तरी अंधारातलाच. आणि शिमीच्या दुसऱ्या दिवशी पण बैल क्वार्टरलाच राहिला, आणि त्यावेळेस पण टॉपच्या गाडीतच क्वार्टरला राहिला. मग त्या दिवशी एकच ठरवलं की ह्याचा संघर्ष आपण संपवायचा, काय बी होऊ द्या. आणि त्या दिवशी शब्द दिलता पोराशनी 1 महिन्याच्या आत ह्याला 1 नंबर करून दाखवायचा आपण. झाला बाईटमध्ये पण मी बोललो होतो की 100% हा संघर्ष मी संपवत असतो म्हणलं, आणि त्या दिवशी संपवला बैलाचा. बरं मित्रांनो, त्यांच्या भारतवर एवढं प्रेम आहे, त्यांच्या घरनं जाऊन आलोय मी. मला वाटतं पहिल्यांदा मुलाखत तुमच्या धावण्याची मी घेतली, आणि भारतवर एवढा जीव आहे यांचा, सगळ्या फॅमिलीचा जीव आहे. आज भारत म्हणजे बाकीच्या मला वाटतं एवढा मोठा बैल आहे की पण घरी शिळीगत असतो. हो, शिळीगत एकाच कासऱ्यानं असतो. ह्याचा भाऊ एकाच कासऱ्यानं धरून त्याला कोण बी फिरवतं, कधीच काय करीत नाही, असं मस्ती बिस्ती काहीच नाही. पण किती जर काय केलं तर भारतची सर नाही कोणा करू शकत. कोण नाही करणार. आज त्याचाच भाव म्हणायला लागेल, पण 100% भारत कमबॅक करणार तर करणार. हो, 100% करणार, प्रेमापोटी करणार. आणि भाऊभावाची गाडी 100% पळून पुन्हा अजून एकदा मी नंबर करून दाखवणार ह्या गाडीचा. भारत राहिला पैऱ्या म्हणजे अंधारात राहिला तर पैऱ्या येत म्हण. पहिल्या इनमेरच राहिला होता फक्त. तरी पण तो अंधारातलं पैर घेऊन 1 नंबर केला. अंधारातलं पहिलं घेऊन ज्याला माहितीच नव्हतं की ही बैल कसा पळतोय, वासरू कसं पळतंय, त्याच्यावर त्याने भारतने नंबर करून दाखवले ते. म्हणजे मित्रांनो, कुणाचं पण अश्रू अनावर होत नाही तर, परंतु ह्यांचं झालं त्याचं कारण आज 1 नंबर झाला. पण भारतचा किती जरी काय केलं तर भारताची सर कुणाला येऊ शकत नाही. बैलाच्या बाबतीत बी संघर्ष जास्त आहे. ह्या बाहेरला पण अडचण येते म्हणायचं. पण आज लगातार 2 नंबर केलं की आता एक आता केले तर ज्या टायमाला घेतला त्या टायमाचा संघर्ष जास्त आहे. नाही काय म्हणतात तुम्हाला लोक? पायऱ्याचीच अडचण जास्त होती ना ह्याची. पायऱ्याची अडचण. पण आता पण ड्रायव्हर तुम्ही काय कोण बी पायरा देणार आहे, कोण बी होय म्हणणार आहे, पण ज्या टायमाला गरज होती त्या टायमाला भारत नसे केलं. त्यावेळेला माणसाने म्हणजे पण एक आहे मित्रांनो, पळणारा बैल लपून राहत नाही. तुम्ही पैरे द्या नाही तर नाही द्या, एक दिवस तो सगळ्याला ठोकतो परत. 100% ठोकतो. कारण का हा पण बैलाने ह्याने पण एवढा संघर्ष केला की आम्हाला माहिती आहे उद्या मैदान आहे म्हणताना आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत ह्याचं पैर होत नव्हतं. विचारायचीच ह्याचा आधी गुलाल कुठं झालाय, बाहेरनंच पळतो का, आतनंच पळतो का. हा बरं, आम्ही पण नवीनच घेतलेला होता, आम्हाला पण ह्याचा कुठल्या मैदानावर 2 नंबरला होता आणल्या मला म्हणजे लय असं म्हणजे अंधारातला पैरा घेऊन होता. मला अजून आठवण, आपण एका मैदानावर मोठ्या गाडीत 2 नंबरला होता तिथं म्हणजे आणलेल्याच नाही. जसा माझ्यापेक्षा आलाय तसं भारत माझ्या हिशोबानं ह्याच्या मैदानाला आवनच्या मैदानात नाही, आवनच्या मैदानात 2 केला की, पण 2 नंबरला गाडी उतरली होती गारळेवाडीच्या मैदानात. घरचीच गाडी भारत ती होती. खास ही भारतसाठी बैल घेतलेला आहे.
बघा मित्रांनो मित्रांनो पैरा पुरत नाही, भारतला कोण पैरा देत नव्हती काही भेटायचं पैर पण कसं अंधारातलं थोडं म्हणजे मापमापी. मग दुसरा टॉपचा बैल म्हणण्यात मग ही बैल निदर्शनात आला म्हणून ही बैल घेतला. मग पुन्हा भारत थोडासा दुखावला गेला. मग भारतचं थोडंसं दुखणं नीट होस तर म्हणलं आता ह्याला पळवू, ह्याला बसून घेऊन चालत नाही ना. बरोबर आहे. आणि ह्यांची गाडी हल्ली गट लय टॉप मध्ये काढला आणि सेमीला गाडी 2 नंबरला होती. म्हणजे आम्ही तुळजापूरच्या मैदानाला गेल्यावर भारतची नीची गाडी फायनल राहिली. तिथं जरा थोडा उशीर झाल्यामुळे टायमिंग अंधार पडल्यामुळं फायनल सुटला. पण जरा थोडं गाडीत तास पडलं, ते जरा हे झालं. पण असं काय नाही की भारतच आहे. ड्रायव्हर अनेक लोकांना मी सांगितलं ह्यो बैल माझ्या नजरेत म्हणजे मी बघतोय बैलाला, म्हणजे आणल्यापासून तुम्ही बघतोय तुमचं म्हणजे संघर्ष पण बघितला आणि सगळं आतून सगळं म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे हाय आपण कॉन्टॅक्टमध्ये. पण ह्याच्या एवढा टॉपचा बैल कुठला नाही आत्ता म्हणजे चालू सीझनमध्ये. माझं मग म्हणणं आहे की ह्याच्या एवढा टॉपचा बैल का नाही, किंवा बाबा काय पण करू शकतो, कुठं पण काय करू शकतो, की म्हणजे त्याचं काय म्हणजे ज्याला त्याचे गणित लागत नाही. आता चालूला गाड्या पळायला ना, आता समजा कोणी 1 नंबर करण निकालात वेगळा दिसायच्या टायमीला ही बैल 100% तोंड घालतो. सेमीला सुद्धा म्हणजे दोन्ही पण वासरू आणि बैल की मागं वाटत होतं मागं पळते तिकडे, पण शेवटच्या क्षणाला त्यानं निकालात तोंड घातलं आणि गेला घेऊन गाडी लगे गपदिशने. चला शुभेच्छा तुम्हाला. आणि ड्रायव्हर तुम्हाला शब्द देतो, बैल टॉपमध्येच खेळणार, आपला शब्द आहे. टॉपमध्ये म्हणजे तुम्हाला आता ह्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, परंतु अनेक लोक तुमच्या मागं लागतील, आता लागत पण असतील, पण इथनं पुढे कंटिन्यू संघर्ष करावा होता. त्या टायमिंगला मी एकटा बैल घेऊन जास्त वेळा गेलोय, स्वतः एकटाच बैल. त्या टायमिंगला कोण नव्हतं. माणसं जात हा. म्हणजे येत होती, पण ही जरा थोडं भारतच्या तिकडं, जरा भारत असल्यामुळे तिकडं म्हणजे भारत आता सध्या घरी नाही, चिकाला तेवढा घरी आहे. त्या टायमिंगला मी एकटा बैल घेऊन जात होतो. त्या टायमिंगला कोणाला माहित नाही की आयला ही चिकारा काय करू शकतो. राजकारण करून दाखवलं दाखवलं. ड्रायव्हर. आता तुम्हीच फक्त आता नियोजन तर तुम्हीच करताय, म्हणजे सगळी टीम तुमची. पण इथनं पुढे मला वाटत नाही की बाबा पहिला कधी ह्याला जी अडचण येईल. 99% तरी येणार नाही काय. आणि इथनं पुढे जेव्हा बैल पळेल तेव्हा 100% गुलाला असणार. ह्याच्या पाठीमागे पण राहिला आहे महिन्यापासून, आत्ता पण इथून पुढे राहणार. मामा चिरणी प्रार्थना करतो. मित्रांनो त्यांच्या डोळ्यातलं पाणी सांगेल तुम्हाला काय संघर्ष आहे बैलाचा. आणि बैल म्हणजे ह्या संघर्षासाठीच बैल पळतोय असं म्हणेन मी. आणि भारतचं कुठेतरी आजचा गुलाल मी तर म्हणतो भारतला हिनं समर्पित केला. केला. ओके चला धन्यवाद.